बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं. संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटले आहे आणि या प्रकरणातील 7 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडावर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचाही आरोप आहे. या प्रकरणात आंधळे हा आरोप. कृष्णा आंधळे नेमका कोण? कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीच्या तयारीत होता. ती तयारी करत असताना तो गुन्हेगारीकडे वळाला. यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले होते. त्याच्या घरी गरिबी आहे, पत्र्याचं घर आहे. त्याला फारसं काही घराबद्दल, आई वडिलांबद्दल ओढ नाही. तो अनेक दिवस संपर्क विना राहू शकतो. त्यामुळे तो कदाचित आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात गेला असेल किंवा नेपाळ वगैरे अशा ठिकाणी गेला असेल याची शक्यता दर्शवली जाते. याचा तपास सुरू आहे. तो सध्या फरार आहे. कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे. हा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी.